नमस्कार सर. नमस्कार. सर तुमचा थोडक्यात परिचय द्या. माझं नाव शरद संपत संधान, चिंचखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. बरं, आता आपण हा तुमचा वांग्याचा प्लॉट पाहतोय, बरोबर आहे. आता माझ्या हातात पण वांगे आहे, हो. बरोबर आहे. एकंदरीत हा प्लॉट किती दिवसात झालाय आणि व्हरायटी कोणची? आता झालाय, आता हा प्लॉट आहे ना जवळजवळ एक 2.5 महिन्याचा प्लॉट झालाय. 2.5 महिन्याचा, बरं. म्हणजे एक 2.5 महिन्यातच चालू झाला तो किरकोळ. 1-2 कॅरेट निघाला तर म्हणजे 50 हो, दिवसाला चालू 50 दिवसात चालू झाला. बरं. आणि चांगला आता सुरुवात झाली. आता 10-12 कॅरेट सुरुवात आहे आताशी. 10-12 कॅरेट सुरुवात आहे. सुरुवात आहे. 1 बिघा भर क्षेत्र आहे. 1 बिघा हो, क्षेत्र 1 आहे. बिघा क्षेत्र आहे. आणि आणि वराठी ना पंचगंगा सुपर गौरव आहे. पंचगंगा सुपर गौरव. काटाळ आहे, बर, काट्याचं वांग आहे. आता हे जे काही वांग आहे, हा. बरोबर आहे, आपला हा जो काही भाग आहे हा, पिंपळगाव बसूनच्या जवळ एकदम येतं. जवळ आहे. 5 बरोबर. किलोमीटर पिंपळगावपासून. पिंपळगाव पासून एकदम 5 हो, 5 किलोमीटरच्या किलोमीटर अंतरावर. जवळ आहे. तुम्ही आता भरपूर पिकं करताय, हो. बरोबर. तुमच्याकडे पेरू आहे, हा, गहू पण लावला होता हा. तुम्ही, आणि वेगवेगळे हो, पिकं सगळे असतात. कांदे राहतात, कांदे राहतात, सगळेच पिकं हो. राहतात. आता वांग हे याच्या आधी पण लावलेलं हो, होतं, लावलेलं होतं. लावलेलं हो. होतं. कोणच्या ह्या क्षेत्रात हो, लावलं? यश येतात होतं ना. आमचं शेतात जवळजवळ आम्ही लावलं त्यावेळेस आता ते कमीत कमी 8 ते 10 वर्ष झाली त्याला. नंतर आम्ही द्राक्ष बाग लावला. बरं परत आता द्राक्ष बाग या वर्षी खराब झाल्यामुळं परत वांग त्याच क्षेत्रामध्ये वांग लावलेलं आहे. बरं. आता द्राक्ष आहे का काढून नाही, द्राक्ष काढून टाकले. काढून पेरू आहे आमच्याकडे, 2 प्लॉट पेरू आहे आता, हा, आणि वांग्याचा प्लॉट आहे बरं. असं. आता हे तुम्ही म्हणता 50 दिवसात चालू हो, झाले, 50 बरोबर चालू आहे. झालं. आता किती तोडे झाले आपले? तोडे आता तरी ना कमी 5 ते 6 तोडे झाले असतील. 5 ते हो. 6 तोडे झाले असतील. आणि एकंदरीत किती कॅरेट गेले 5-6 तोड्यांमध्ये? तरी त्याच्यात आहे ना 40 कॅरेट गेले असतील. 40 हो, कॅरेट 40, गेले. 35-40 आता कॅरेट. किती दिवसात झाला प्लॉट साधारण? आता 2-6 महिन्याचं होतं. 60-65 दिवस. 65 दिवसाचे. म्हणजे या 15 दिवसामध्ये तुमच्या 40 ते 50 हो, जाळ्या गेल्या, हो, बरोबर आहे. हो. जे वांग 60-65 दिवसानंतर चालू होतं हो. ते आपलं 50 दिवसात लवकर चालू झालं. लवकर चालू झालेलं आहे. तर थंडी होती, नाही तर 1.5 महिन्यात चालू झालं असेल. महिने, हा. सुरुवातीला लागवड केली त्यावेळेस बरोबर. फुल थंडी होती. नंतर मग जसं वाढ झाली ना, हा. एकदम फास्ट त्याची कळी लागायला लागली, मोठं व्हायला लागली. हा, हा. आणि आळही नाही, काही नाही, आजपर्यंत आळही नाही. आजपर्यंत आळी नाही. आळी अजून नाही. पण तुम्ही पहा नाही, अजिबात बरोबर. नाही. मधमाशी इतकी त्याच्यामध्ये. आता पानं वगैरे जर पाहिले तर एकदम फ्रेश हो, एकदम फ्रेश. काहीच नाही, एवढं टेम्परेचर मी सुकत नाही वांग, काहीच नाही, काहीच सुकत काहीच नाही, काहीच नाही. आता जो काही तुम्ही बोलता बोलले की आता जी हा, कळीचा मेजर अटॅक हा वांग्यावर वांग्यावर, होतो. हा. बरोबर आहे. तरी पण आज आपण जर पाहिलं, हा. वांग्याचं देठ पाहिलं, हो. क्वालिटी पाहिली, आणि लाल त्याचं कोळी जर नाही, काहीच नाही. बरोबर लाल कोळी हो, वगैरे काहीच काहीच नाही, एकदम क्लीन माल आहे. थ्रिप्स नाही, काहीच नाही. बरोबर आहे. मला एक विचारायचं आहे का, आता आपण समजा तुमचं प्लॉट पाहिल्यानंतर हा. तुम्ही जे म्हणता 40-45 कॅरेट विकले आपण, हा. त्याच्यामध्ये जो काही सेकंड माल आहे किंवा हा. आपण रिटर्नचा माल म्हणतो, हा. तो किती निघाला? काहीच नाही. म्हणजे काल 8 कॅरेट होती. कालच थोडा झाला ना, आज परत थोडा आलंय. काल 8 कॅरेट होती. आम्ही निवडता काहीतरी 4-5 वांगे खराब निघाले बघ त्याच्यामध्ये. फक्त 4-5 हा, वांगे? ते तळाची होती. हा, ते एकदम म्हणजे खराब टेकेल ते वांगे 4-5 निघाले फक्त खराब. फक्त हो, 4-5 4-5 वांगे. बाकी काहीच नाही? काहीच नाही त्याला. म्हणजे 8-9 कॅरेट हा, एकदम खरडे क्लीन. नाही, काहीच नाही, लाल कोळी नाही, काहीच नाही, आळाई नाही, काहीच नाही बाकीचं. आता आपण समजा हे पानं हा. वगैरे जर पाहिले, हो. बरोबर आहे, आणि झाडं जर पाहिले तर एकदम हा, फ्रेश एकदम दिसतात, फ्रेश आहे. बरोबर आहे. हो. एकंदरीत समजा आज लागवड जी झाली 20 हा. गुंठ्यामध्ये आपली, हो. बरोबर आहे, त्याच्यामध्ये मर किती झाली आपली? मर एक काही रोप नाही. आम्ही 50 रोप आणलं ते एक्स्ट्रा बरं. साईडला, पाणी टाकून ठेवलं म्हणून लागल पाहू. तिसऱ्या दिवशी आम्ही चक्कर मारा, एकही मर नाही आजपर्यंत, एकही मर नाही झाडाची, आतापर्यंत एकही मर एकही मर नाही. पूर्ण प्लॉट तुम्ही फिरा, कुठं तुम्हाला गॅप वाटला. बरोबर. बट आता आम्ही आमचं असं वाटतं 4 फुटा वांग पाहिजे होतं. बरोबर. हे पहा नाही, पूर्ण पॅक झालं. पूर्ण पाहिलं का? pack झालं. आजच आणि ते पण- 2.5 फुटावर आहे. बरोबर. 2.5 बाय 8.5 फुटाची गल्ली बागेची. बरं. आणि त्याच आम्ही आखणी केली. हा. त्याच्यावर 4 फुटाचा बेड मारून, 5 फुटाचा बेड पण 4 फुटाचा पेपर टाकेली बर. आणि त्याच्यावर लागवड केली. पण एकही मर नाही. एक पण रात्री मर. वादळ झालं, हा. एकही वांग कलेल नाही, बांधेल नाही, काहीच नाही. बरोबर. आम्हाला भीती वाटायची, घरामध्ये भीती वाटायची, इतकं वादळ होतं रात्री, हा. तरी काहीच नाही, एकही झाड कललेलं नाही. सकाळी उठून पाहिलं काहीच म्हणजे झालं नाही. त्याच्यामध्ये जे काही आपण म्हणतो हो. स्ट्रेंथ Strength एकदम सरळ आहे, पण एवढं एकदम सरळ बघा, आहे. काहीच नाही. आणि बांधायचं काम नाही, तो आपण खर्च म्हणतो वाचतोय खोड आपला. किंवा व्हेन्स हो. जे असतात हा. ते एकदम हो, आपण म्हणतो सशक्त एकदम आहे, कडक बरोबर झालं, आहे. एकदम कडक आहे. आणि त्याच्यामुळे आळही लागत नाही त्याला. आळी अजिबात अजिबात लागत आळही नाही, कुठंच नाही. खोड आळही नाही, कुठं फाटी आळही नाही, फळ बरं. आळही नाही, काहीच नाही.
आता हे जर आपण जर पाहिलं क्षेत्र, तुम्ही याच्या आधी पण एससीटी वैदिक एसीटी वैदिक बरोबर आहे. माझ्या मते पेरूला आपण वापरलं आणि भरपूर वेगवेगळ्या पिकांना पण वापरलं, कांद्याला वापरलं. तर एकंदरीत आता वांग आपल्या याच्यावर आहे, बरोबर आहे. तर याला ट्रीटमेंट आणि कसं कसं नियोजन केलं? आम्ही सुरुवातीला लागवडच करायच्या आधी ना द्राक्षी बाग होता पूर्ण तयार केलं. बरं. आणि आपलं गाईला मिल चार्जर वापरतो आपण. बरं. त्याचं 5 ते 7 ट्रॉली खत होतं, छोटी ट्रॉली. ती ट्रॉली आम्ही पूर्ण याच्यात पसरून घेतलं खत. ते रोटर मारून परत बेड मारला, पूर्ण खत त्या बेड मध्ये गेलं. आणि वरून परत आपण एसीटी वैदिकचा पूर्ण डोस आहे ना, कृषी अमृत 6 बॅग घेतल्या. RNPH जवळजवळ 1800 ग्रॅम टाकलं आणि एशेशनचा 1 डोस टाकला. असं एकत्र बेसल डोस करून तो पूर्ण पोळीवर आथरून घेतला, तेव्हा पेपर टाकून आणि लागवड केली. नंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही मायक्रो चार्जर आणि सॉइल चार्जर तिची ड्रिचिंग केली. नंतर मग 8 दिवस काहीच नाही, 8 दिवसांनी परत प्लेन तेच नुसती सॉइल चार्जर ड्रिचिंग केली. त्याच्यावर आज पण ती इतकं. आणि आता एक 15 दिवसापूर्वी आम्ही LSQची 2 ट्रीटमेंट केल्या, 3 ट्रीटमेंट केल्या. खालून ड्रीप वॉटर तेवढं दिले आणि वरून फ्लावर चार्जर, फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर त्याचे स्प्रे कंटिन्यू चालू राहते. 5-6 दिवसाच्या अंतराने चालू राहते कंटिन्यू. आणि आता इन्स्टंट चार्जर आणि एक एनर्जी बुस्टरचा आता स्प्रे केलाय 4-5 दिवसापूर्वी. त्याचा इतका भारी रिझल्ट आला. मारल्या दुसऱ्या दिवशी वांग्याला चमक आली, एकदम शायराळा पण आला. तर एकदम असं भुरकट वांग थोडंसं वाटायचं, पण ते मार इतकी चमक आली, इतकी कळी, इतकी मधमाशी वाढली. आता खूप एकदम बाय तुमच्या देखील दिसते पण मधमाशी किती मधमाशी. आता समजा आपण तुम्ही बोलतो बोलले की कळी, तर आता समजा कळींचं समजा बघितलं, जिथं कळी तिथं डायरेक्ट वांग सेट झालं, लगेच सेट झालं. बरोबर आहे. गळ अजिबात नाही एवढ्या. आणि खाली आपण जर पाहिलं इथं लगेच लगेच वरती लगेच एवढा लगेच चालू वर सेटिंग. प्रत्येक पेराला 2-4 वांगे लागलेले आहे. प्रत्येक याच्यात आहे ना, तेव्हा किती दाट आहे पाहिजे, किती 4-5 वांगी सेट झाली इड बी वरती लगेच चालू आहे, बंदच नाही. आणि कुठंच कूज नाही, कळीची गळ नाही, काहीच नाही, अजिबात नाही. बरोबर, अजिबात अडचण नाही, तेवढी गर्दी तरी म्हणजे एकदम झाडगच्च मध्ये सगळं माल आहे आपलं, बरोबर. आज समजा आपण जर पाहिलं तर चमक पण खूप चांगली, चमक चांगली, खायला वांग चांगली. खायला स्वतः घरी करून पाहिलं, आजूबाजूला दिलं, सगळे म्हणते एकच नंबर वांग आहे खायला. टेस्ट कशी? टेस्ट एकदम गोड आहे, एकदम गोड आहे. म्हणजे कोणीच म्हणत नाही का असं खाऊशी वाटत नाही वांग असं. म्हणजे एकदम म्हणजे आपण म्हणतो आपल्या काकडीवाणी गोड लागत, गोड लागतं. बर. आता एकंदरीत आता समजा बघितलं 20 गुंठ्यामध्ये आताशी तोडा चालू झालेला आहे, आता सुरुवात आहे खरेदीची. काय वाटतं किती माल निघू शकतो? माल भरपूर निघतील. तरी एका खुड्याला 50-60 कॅरेटचे वरच निघायला पाहिजे. हो. आळ किती आहे? फक्त 1190 आळ बसली फक्त त्याची. 1200 आळ सुद्धा नाही. 1200 आळ आहे फक्त. 1200ला कमी, 10 आळा कमी त्याच्यामध्ये एवढं डेव्हलप झालेलं आहे. आणि झाडाची ग्रोथच तेवढी झाली. बरोबर. तुम्ही याच्या आधी तर रासायनिक बरोबर. आपला जो काही भाग आहे पिंपळा, वसवंत किंवा हा जो काही परिसर आहे, द्राक्ष शेती खूप केली जाते. त्याच्यामुळे आपल्याला ती सवय लागून गेलेली, बरोबर आहे. गेल्या 20 वर्षापासून त्याचे होतच नाही असं वाटत होतं. पण मग मी रामसराची व्हिडिओ पाहायचो ना, आम्ही आता 6 ते 7 वर्ष कंटिन्यू वापरतो. पहिले तामटीला प्रयोग केला, नंतर मग पेरूला केला, कांद्याला केला. आता एक आमचं शेजारी पेरूचं क्षेत्र होतं, त्याच्यामध्ये आम्ही एकच बॅग कृषी अमृतची उरली होती, फक्त फोकून दिली. पावसामध्ये भुईमुग टाकला. 300 भुईमुगामध्ये आम्हाला 9 पोते शेंगा झाल्या. शेंगा चव इतकी जबरदस्त आहे, एकदम जबरदस्त. लांब बी खूप गोष्टी शेंगा निघाली त्याच्यामध्ये, बरोबर. ते वावर इतकं भारी झालं, इतकं भुसभुशीत झालंय पेरूचं. म्हणजे त्या पेरूच्या वावरात केलं आम्ही ते. राम सर म्हणताय तुम्ही मातीला पोषण द्या, माती बलवान करा, केमिकल काहीच वापरू नका त्याच्यामध्ये. गरजच नाही त्याची, गरजच नाही त्याची. तुम्हाला याच्या आधी असं वाटायचं का विदाऊट केमिकल शिवाय शेती होऊ शकते? तसं वाटायचं. असं वनच शक्य नाही का, असं एसीटी वैदिक असं शक्यच नाही. पण जेव्हा आम्ही सुरुवात केली ना, आजूबाजूच्या बरोबर शेतकऱ्याला सांगितलं, अजून काहीच विश्वास बसवतो, काहीच नाही बसत. पण जे स्वतः पाहिलं ना, ते स्वतः वापरू राहिले, आता सगळे वापरायला लागले. तुम्ही मला बोलता बोलले का आपण घरात बसलेलो होतो का, तुम्ही जे LSQ ट्रीटमेंट ती 5 वेळा वापरली. एकदा भिजत टाकली, एका पेरूला सोडली बरं का, तेच पुढे परत तेच आम्ही तोच स्वतः परत भिजत टाकला. गुळ टाकायचो, अर्धा लिटर सॉइल चार्जर टाकायचो, 3 बादल्या 1.5 लिटर बरं का. परत याला 3 वेळेस सोडलं तसंच. अशी
ते 48 तासाच्या अंतरानं 2 दिवसाच्या अंतरानं तो स्वतः स्वतः काढून परत बीज टाकायचं, परत त्याच बीज टाकायचं आणि शेवट म्हणलं आता फेकून द्यायचं, परत त्याच्यामध्ये सॉइल चार्जर लिटर टाकलं, परत पेरूला 24 तास भिजवलं परत सोडलं, त्याचा रिझल्ट इतका भारी आला, कळी इतकी भारी राहील पेरूची. आता छाटणी करेली म्हणजे जे आपण म्हणतो वैदिक मध्ये ताकद आहे त्याचा शेवटपर्यंत अर्क निघत गेला, शेवटपर्यंत वास यायचा. तरी अजून टाकला असते एकदा तरी चालला, साध नाही आम्ही आता आंब्याला टाकून दिलं स्वतः. म्हणजे एवढी पॉवर आहे ताकद. आपण एवढ्या वेगवेगळ्या पिकांना वापरलं, शेवटपर्यंत रिझल्ट. असं कोणतंही मायक्रोट्रस्ट टाकून एवढं काळुकीन एवढं जाड पान एवढ्या उन्हामध्ये तर धरू शकत नाही, कधीच धरू शकत नाही. आम्ही पाहिलं आणि टेन्शन फ्री निवांत झोपा, काहीच नाही, पाहू नका बागेत, संध्याकाळी जाऊन पा, सकाळी जाऊन पा. आणि आज खुडा केला दुसऱ्या दिवशी सकाळी आला परत खुडा आहे, पण आता कालच खुडा केलाय काढवला आम्ही, सकाळी खुडा केला कॅरेट भरून, नंतर मग जेवण केलं आम्ही 10-11 वाजता. आणि आज परत खुडा आहे केव्हा वांगे आले खाली. गाडीवाला म्हणायचा तो माल घ्यायला येतो तो नाशिकवाला जातो, तो गाडी जाते तो म्हणतो 4थ्या दिवशी हार्वेस्टिंग येते वांग्याची, 4थ्या दिवशी कशी काय तुमची रोज येते. आता तुम्हीच रोज द्या, तुम्हीच पाहते म्हणजे या क्षेत्रातले वांगे, काही वेगळे वांगे नाही. म्हणजे जे आज तुम्हाला रिझल्ट जाणवत बरोबर, तुम्ही बोलले का म्हणे ह्या क्षेत्रामध्ये जास्त लवळ पण होतं. हो लय लवळ होतं सर आलते, इतका कडकपणा होता क्षेत्राला एकदम. हे पण आता वांगे कशी झाली सर म्हणजे एकदम क्षेत्र पूर्ण जाम झालं द्राक्ष बाग, आणि ते आम्ही तयार करून त्याच्यातच वांगे लावले, वांगे एवढं अप्रतिम झालं, एकदम जोरात झालं. हो तर एकंदरीत आता याच्या आधी पण रासायनिक वापरत होते, तुम्हाला रासायनिकचा पण अंदाज माहिती का, खर्च किती होतो? खर्च भरपूर येतो. आज समजा काय वाटतं, म्हणजे जो काही रासायनिकचा खर्च इथे याचा फरक आहे, खूप फरक आहे. एवढं वाढतो कमी होतो, काय वाटतं? नाही कमी हाई भरपूर आहे. 60-20ची बॅग यायला गेली सर तुम्हाला म्हणतो कमी 5-6 हजाराच्या पुढे बॅग जाते. बरोबर. आणि 12 सेट असू द्या तुमचं, सल्फर सोडा, ये सोडा, झिंक सोडा, बोरान सोडा, त्याचा खूप खर्च होऊ नये तरी आळा अटॅक करते, लालकुळी अटॅक करतो. ज्यांचे आज वांगे याच्यावरही रासायनिकवर त्यांचे काळी लालकुळी, मला 2-3 आमचे पाहुण्याची फोन आली, आमचे लालकुळी दिसतो म्हणून आमच्या येऊन पहा, आमच्या अजिबात नाही काय, आम्ही एसीटी वैदिक वापरली. बरं. पण ते ऐकते नाही पाहुणे, त्यांना वाटतं काहीतरी वेगळंच, स्वतः त्यांनी येऊन पाहिलं म्हणून हाय रिझल्ट चांगली म्हणून. बरं. तर एकंदरीत जे आज तुम्ही बोलताय बरोबर पूर्ण कॉन्फिडन्सली, आज वाटतंय का बाबा तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतंय ते 100% 100% टेन्शन फ्री. वांग म्हणजे बागेत आल्यानंतर, वांग्याच्या शेतामध्ये आल्यानंतर एकदम समाधान वाटतं, काहीतरी हाई बॉयच्या काहीतरी मिळवलं आपण. आज समजा युद्धांमुळे मार्केट रेट थोडे डाऊन झाले, तरी पण आज समजा आज पहिलं म्हणजे माल बनवणं हे पण खूप संघर्षमय झालेलं आहे. त्याच्यामध्ये पण आपण एवढं चांगलं माल बनवतोय आणि एवढं चांगलं हार्वेस्टिंग चालू आहे आपलं, ते पण विदाऊट टेन्शन. एवढ्या उन्हामध्ये सुद्धा बर्निंग नाही, त्याला कुठलंच काही नाही, फळगळ नाही, काहीच नाही. उन्हामध्ये सुद्धा आता तुम्ही अजून 1-2 तासानं फुल उन्हामध्ये, आता उन्हाची पण अजून 2 तासानं या तरी मधमाशी तुम्हाला 2:30 वाजता मधमाशी दिसते याच्यामध्ये. बरोबर. दिवसभर फिरते मधमाशी, म्हणजे सुकत नाही प्लॉट, अजिबात सुकत नाही प्लॉट. तर एकंदरीत आपण समजा आज बघितलं पूर्ण प्लॉट, जर बघितली कंडिशन बघितली तर एकदम म्हणजे आपण म्हणतो अडचण नाही त्याला, एकदम निरोगी प्लॉट एकदम. आणि दुसरी गोष्ट एकही ठिकाणी तुम्ही म्हटले जसं रिकामा प्लॉट होतो मरीमुळे किंवा काहीच नाही पण एक सारखा प्लॉट आहे, 4 मेर पाहतो पुढे एकदम व्यवस्थित झालेलं आहे. काय मार्केटमध्ये किंवा तुम्ही आता समजा ही बाजारामध्ये नेली तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? बाजारामध्ये काल गाडीवाला फोन केला तो म्हण आपले बाकीच्या पेक्षा आपले 50-60 रुपये कॅरेट जास्त गेलंय म्हणे आपलं. बरं. बाकीच्या तो स्वतः बोलला म्हणून बाकीच्या कमी गेलं ना आपलं 60 रुपये वाढवा गेलं. हो नाशिक मार्केट एवढा 1.5 बदल आपल्याला, त्यांना काहीतरी बदल वाटल्याशिवाय यापर्यंत 100%. आणि जी किपिंग क्वालिटी, किपिंग क्वालिटी पण अजिबात काही नाही, कुठलंच काही नाही, एवढं उन्हात सुद्धा नाही. उन्हामध्ये आपण कंटिन्यू आणि साधारणतः 15-1 मिनिटं झालेली बरोबर आहे, तर लगेच वांग्याचं काळा पडायला लागतं किंवा नरम व्हायला लागतं. तर जी काही किपिंग क्वालिटी ती पण चांगली, चांगली. तर एकंदरीत आपला हा जो काही भाग आहे पिंपळगाव किंवा नाशिक जिल्ह्यातले भरपूर शेतकरी भाजीपाला करतात, तर काय शेतकऱ्यांनी एससीटी वैदिक जे आता भरपूर लोक म्हणतात व्हिडिओ काढण्यापुरते, असं काही नाही. आता आजकाल नाही, आम्ही जवळजवळ 6-7 वर्ष वापरतो. शेतीचा वापर आपलं गाईला चांगलं, आपल्यासाठी चांगलं आहे.
आणि त्याच मिल चार्जेसच खत आपण टाकले त्याच्यामुळे वांगी एकदम जबरदस्त आहे. एकदम जबरदस्त. बाकी डोस टाकले पण मिल चार्जेस खत टाकत त्या खतामध्ये स्वतः बरोबर बरोबर. नॅचरल गांडूळ म्हणजे टाकीमध्ये पाणी नसताना गांडूळ तयार झाले आमच्या टाकीमध्ये. बापरे. आणि भूक्षेत्र आहे ना हे, आपण काय मशरूम म्हणतो, मशरूम ते टाकीत उतरत आहे आता सुद्धा तिच्या पल्ल्या खातावर उतरत आहे. बरोबर. ताकद उतरत आहे म्हणजे आपलं ऊस आता हो. वाढायला लागलेलं हा. ऑर्गॅनिक कार्बन कार्बन वाढत चाललंय. बरोबर आहे. आणि जे राम सर सांगते तुम्ही शेतीला पोषण द्या, हो. पिकाला पोषण द्या, हा. ऑटोमॅटिक जे पीक आहे हम्म. तुम्हाला येणारं पीक आहे तर त्याच्यामध्ये भरभराट करून देईल. तर तसं आपल्याला जाणवतंय. हो. तर एकंदरीत म्हणजे जे काही आता तुम्ही क्षेत्र लावलं हा. तर काय आनंदी आहे का? हो समाधानी आहे का? आनंदी, सगळे आनंदी. म्हणजे जे आजूबाजू सुद्धा म्हणते एवढे अशी वांगी होणंच शक्य नाही. एवढे म्हणजे एवढ्या उन्हामध्ये टेम्परेचर मध्ये आळाही नाही, काहीच नाही. बरोबर. रस्त्यानं येत जातं, लोक पाहत राहते, उभे राहते. बरोबर. प्लॉट एकदम वेगळाच झाला प्लॉट. तर इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. वापरलं पाहिजे, प्रत्येकानं वापरलं पाहिजे. आणि आपलं टेन्शन जर कमी करायचं, शेती जर सुलभ करायची असेल बरं. तर 100% वापरलं पाहिजे. आता तुम्ही बोलता बोलता हा. एक बोलले टेन्शन कमी हा, करायचं. टेन्शन कमी मला एक करायचं, सांगा, निवांत झोपा. आता हे जे काही भाजीपाला हा. पीक असतं त्याला आपण खूप फवारणी लय घेतो. फवारण्या इतकं इथं वापरून किती फवारणी घेतल्या? 60 फवारण्या काहीच नाही. महामतीनं 4 ते 5 हात होईल असं पूर्ण तुमच्या हातात सहित. हे लोक विश्वास ठेवतील का भाऊ? ते आपलं आहे ना पेस्ट येतं ना, पेस्ट फायटर. पेस्ट क्लीनर, हा, पेस्ट पेस्ट cleaner. फायटर. आता नवीन तिचं नाव हो. प्लांट फायटर केलं. Plant fighter हा, केलेलं. ते आम्ही 400 मिली घेतो. बरं. आणि पेस्ट क्लीनर आहे ना हो. ते 600 ग्रॅम. पण ते आता भिजत टाकलं का आम्ही 3 वेळेस वापरत होती बापरे. भिजत, तेच परत रिपीट करायचं. त्यात हे टाकतो आम्ही परत आपलं वॉटर चार्ज टाकतो. आणि आता मी उगले सरांना फोन केला, फ्लावरिंग चालू झालं. बरं. ते म्हणा 200-400 नाही, डायरेक्ट 500 मिली फ्लावर चार्जर घेतलं. हा. आणि 100 मिली टिपाला वॉटर चार्जर फुल टेम्परेचर होतं. आणि त्याच्यामध्ये इथं होतो फ्लावर चार्जर, वॉटर परत फ्रूट चार्जर, हा. असं एकत्र करून मारलं. दुसऱ्या दिवशी फ्लावरिंग किती चमकार आणि दुसऱ्या दिवशी इतकं टेम्परेचर 37-38 टेम्परेचर. बरोबर. अजिबात प्लॉट सुकला नाही, काहीच कुठं करपा नाही, काहीच नाही. म्हणजे त्याचा एवढा रिझल्ट जबरदस्त आला. जबरदस्त. हो. त्याच्यावर आम्ही एकच फ्लावर चार्जर हात मारले. आणि आज सेटिंग पाहिजे किती जबरदस्त आहे. बरोबर. एकदम पत्ते एकदम जाड झाली आहे बा. एकदम rough पुढं आहे. काही आहे का त्याच्या फळ माशी नाही का, पांढरी माशी नाही आहे बा? काहीच काही नाही, आहे एकदम का? निरोगी पुढं plot. काय हा. आहे तुम्हाला एक तरी वाटतं का? हे बा, कोणी येऊन पहा वाटलेच म्हणा. शेतकरी स्वतः पाहिलं आणि ते म्हणजे चकित होतील. येतील भरपूर शेतकरी येणार. शेतकरी येणार. मला आयले नगर शेतकऱ्याचा फोन आलता, बरं. म्हण प्लॉट कुठे, मी तुमचा माल घेऊन गेला त्याची मी टाकत बापरे. फोटो हा, हा, टाकले. सर म्हण फोटो पाठवा म्हण. ते म्हणा मी स्वतः व्यवसाय करतो म्हणे याचा, भाजीपाल्याचा. मी स्वतः घेऊन गेलो असतं पण जवळ नाही म्हणून. जवळ तरी नाही. मी एक दिवस येणार पिंपळगाव बसून आलो का मी प्लॉट पाहिला येणार तुमचा म्हणून. तुम्ही हा जो काही प्लॉट बनवलाय हा. बरोबर आहे, एकदम उत्कृष्ट प्लॉट हा. आहे. याच्या आधी आपण तुमचे मिल्क चार्जरचा हो. पण व्हिडिओ काढलेला आहे, कांद्याचा पण हो. काढलेला आहे बरोबर आहे. पेरूचा तर काढला आपल्या होता. पेरूचा पण हो. व्हिडिओ आहे. म्हणजे आपले सगळेच पिकं हा, एक नंबरचे एकच नंबर आहे. नाही यायला वापरलं लागले. पाहिजे, मनापासून वापरा. बरोबर. नुसतं होईल का नाही, जाईल का नाही असं करू नका. अर्धवट शेतकरी वापरू ना, नका. हा शेतकरी मनापासून बरोबर. साई बाबा काय सांगा, त्या श्रद्धा ठेवा. कोणत्या श्रद्धा गोष्टी ठेवा. श्रद्धा ठेवा, तुम्हाला 100% त्याचं फळ मिळेल. बरोबर. पण आपण नुसतं हे वापरा ना, मग केमिकल आणा का ना, फवारा का ना, दुसरं काही 12 द्यावा का ना, बरोबर. ते आपण अजिबात करेल नाही. 1 ग्रॅम नाही. आता गणगण जी आहे शेतात ती बसले, ठेवायची नाही. सत्यपूर बरोबर. शेतात बसले आजपर्यंत 1 ग्रॅम 12 का लिक्विड का सल्फर काही दिलेलं नाही. 1% chemical 1% नाही, अजिबात नाही वापरलेलं. 100% वैदिक पुरे प्लॉट. 100% मग करायचं होतं मला पहिल्यापासून. आम्ही रोज आई ना आम्ही 5-6 महिने व्हिडिओ पाहायचं, अशी वांगी तशी वांगी. तर आई म्हण करायचंच म्हण, आपल्याला करायचं तर पूर्ण करायचं म्हण, बरोबर. नाही तर करायचंच नाही म्हण. वांगीचं रोप आणलं मी 1250 रोप आणलं, 60-70 रोप पुरलं तर जवळजवळ. पण येईल सांगाय का मग राहू द्या. अक्षरशः वाळून गेलं ते रोप. वाळून गेलं. हा, ते पाहिलंच पण त्याची गरजच पडली नाही. त्याची. गरज बरं. पडली नाही. तर एकंदरीत सर तुम्ही हा हा. एकदम उत्कृष्ट प्लॉट बनवलेला हो. आहे, त्याबद्दल खूप खूप आभार का तुम्ही आम्हाला हे धन्यवाद. चांगलं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल. आणि नक्कीच ह्या तुम्ही जे काही ज्ञान दिलं किंवा मार्गदर्शन केलं त्याचा वापर हा. शेतकरी नक्कीच करतील. धन्यवाद. धन्यवाद.